आजच्या या डिजिटल जगात आपण शहराच्या गोंधळात हरवलो आहोत, पण अजूनही आपल्या गावाच्या मातीमध्ये आपल्या आईच्या हातात संस्कृतीची खरी ओळख जिवंत आहे. ही बघा, माती, शेण आणि पाणी हेच तिचं साधन. पण तिच्या हातातून नुसती मूर्ती नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि नाती आकार घेतात. या प्रत्येक मूर्तीमागे तिचं प्रेम आहे आणि प्रत्येक आकारात तिचा अनुभव बोलतो. काहींना ही गोष्ट साधी वाटेल, पण या साधेपणात संस्कृती आणि वैभव दडलेला आहे. प्रत्येक सण, प्रत्येक पूजा ही आपल्या मातीशी जोडलेली भावना आहे. ही कला फक्त जगणं नाही, ही ओळख जपणं आहे. ही आहे खरी देवपूजा, जिथं भावना देवापेक्षा मोठी असते, जिथं हात मातीने माखलेले असतात पण मन स्वच्छ असतं. या हातांना नुसतं शेण माती दिसतं असं समजू नका. या हातांनी संस्कृती घडवली, पिढ्या वाढवल्यात. त्यांच्या कष्टामुळेच आपला सण सोहळा टिकून आहे. हीच खरी पूजा, हीच खरी संस्कृतीची ओळख आहे. ही माती आपल्याला जन्म देते, पोसते आणि शेवटी आपल्यालाच विलीन करते. तिच्याशी जोडलेले हे सणांचं नातं म्हणजे मानव आणि निसर्गाचं एक अद्भुत बंधन आहे. आईच्या चेहऱ्यावरचं समाधान बघा ना. तिला काही मोबाईल नाही, ना सोशल मीडिया नाही, पण तिच्या प्रत्येक कृतीत शांतता आणि श्रद्धा, समाधान आहे. ती देवाला मातीमध्ये शोधते आणि आपण बघा, तेच हात आता देव घडवतात. म्हणजेच आपल्या घरात शांतता, समाधानाचा देव निर्माण होतो. म्हणूनच म्हणायचं, या हातांना प्रणाम करा. हेच हात आपल्या संस्कृतीचं खरं सोनं आहे. आजच्या पिढीला ही संस्कृती समजावी म्हणूनच फिरस्ता घेऊन आला या मातीच्या गोष्टी. कारण ही माती फक्त जमीन नाही, ही आहे आपली अस्तित्वाची ओळख.